भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे पत्रकार परिषदेत काही फोटो दाखवले आणि गंभीर आरोप केलेत। नामकरण आवारे कोण हे केसरकरांनी सांगावं। प्रत्येक ठिकाणी नामकरण आवारे केसरकरांसोबत काय करत होता असा सवालही सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय। केसरकरांच्या सोबत काय करतोय याचं उत्तर केसरकरांनी दिलं पाहिजे। हा माणूस एका ठिकाणी नाही, एक महत्त्वाची मीटिंग चालू होती जी MIDC मध्येच होती। या मीटिंगमध्ये पण हा माणूस इथे दिसतोय, हा मीटिंगमध्ये दिसतोय। एवढंच नाही, मी जो चाकणकरांचा सगळ्यात आधी पहिला व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये चाकणकर खरातची पाद्यपूजा करत होत्या, तेव्हा खरातची पाद्यपूजा चालू असताना खरातच्या बाजूला बसलेला जो माणूस आहे तो हाच माणूस आहे। हा माणूस कोण आहे? हा का सारखा सारखा दिसतो? हा माणूस चाकणकरचा का सत्कार करतोय? कशासाठी करतोय? चाकणकरांचे फक्त शिवनिका ट्रस्टशी संबंध होते। मग चाकणकर MIDCतल्या स्टाईस असोसिएशनचा प्रमुख, याचं नाव आहे मनकर्ण एकनाथ आवारे। नामकर्ण मी पुन्हा एकदा ते नाव सांगते, याचं नाव आहे नामकर्ण एकनाथ आवारे। कोण आहे हा नामकर्ण एकनाथ आवारे? जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हा जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे। मला टू द पॉइंट काम करायला आवडतं। या नामकर्ण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता। खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे। अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो। हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे। हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय